इडलीचा बेत तर सर्रास सगळ्यांच्या घरी आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तर होतो। इडल्या कुणाला आवडत नाहीत, सगळ्यांना इडली आवडते। आणि इडली आपण प्रत्येक वेळी जर खोबऱ्याच्या चटणी बरोबरच खातो तर कधी कधी आपल्याला बोर होऊन जातं। म्हणून कधीतरी असा मस्त झणझणीत आंबटसर गोडसर असा सांबारचाही बेत व्हायला पाहिजे। मग काय, इडली सोबत खा किंवा डोशासोबत खा। आता पीठ एकच असतं परंतु त्याचे वेगवेगळे पदार्थ भरपूर असे बनवता येतात। आणि इथं तुम्ही आता पाहिलंच आहे, अशा पद्धतीचं सांबर झालेलं आहे। अगदी पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही, अशा पद्धतीचं सांबर। सोबतच हा मस्त असा चटणी घालून बनवलेला डोसा, म्हणजे पोडी पावडर वापरतात गन पावडर वगैरे डोशामध्ये, परंतु इथं मी जी जवसाची चटणी आपण महाराष्ट्रामध्ये सर्रास सगळ्यांच्या घरी असते ती चटणी आणि तूप घालून असा मस्त क्रिस्पी डोसा बनवलेला आहे। आता हे पीठ पहा, अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे, माझं इथं बनवून घेतलेलं आहे मी। आता याची डिटेल रेसिपी आहे ती चॅनलवरती ऑलरेडी आहे, त्याची लिंक ही मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन, नक्की तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। अशा पद्धतीचं मस्त असं फुगलेलं पीठ तयार करण्याची माझी जी पद्धत आहे ती तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे। आता पहिल्यांदा तर इथं आपण रेसिपीला सुरुवात करणार आहे। आता चिंच इथं मी भिजवलेली नव्हती आधी, म्हणून मी इथं गरम पाण्यात, अगदी उकळलेल्या पाण्यात इथं चिंच भिजवून घेतलेली आहे। सोबत आता पहिल्यांदा तर आपल्याला बेसिक म्हणजे डाळ शिजवून घ्यायची, तुरीची डाळ। आता प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार वापरू शकता। मी तर 1 वाटी डाळ तुरीची घेतलेली आहे। पहिल्यांदा तर ती स्वच्छ धुवून घेतली, नंतर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये शिजायला ठेवायची आपल्याला ही डाळ। आता धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ टाकून घेणार आहे। त्याच्यासाठी मी इथं अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, छोटा चमचा आहे। आणि हिंग बघितलेला आहे तुम्ही, अशा पद्धतीनं अगदी पाव चमचा हिंग इथं मी डाळ शिजवत असतानाच त्याच्यामध्ये टाकून घेत आहे। आता हळदीमुळे खूप छान रंग येतो डाळीला। आणि सोबतच डाळ शिजण्यासाठी इथं 1 चमचाभर, छोटा चमचा जो मिठामध्ये असतो तो चमचाभर इथं मीठ टाकून घेतलेला आहे। नंतर ही आपण रेसिपीमध्ये मीठ ऍड करणार आहे, त्यामुळे इथं अर्ध मीठ मी इथं पहिल्यांदा टाकून घेतलेलं आहे डाळीसोबत। मीठ टाकल्यामुळे डाळ अगदी परफेक्ट अशी शिजली जाते आणि हळद टाकल्यामुळे ही डाळ परफेक्ट शिजते, म्हणून इथं हळद, मीठ, हिंग टाकलेलं आहे डाळ शिजवत असतानाच। आता इथं कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। इथं आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जे भाज्या आपण वापरणार आहे सांबरमध्ये त्या कट करून घेणार आहे। आता सिक्वेन्सनुसार मी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून वेळ वाचला जाईल। आता ज्या पद्धतीनं आपण व्यवस्थित अगदी सिक्वेन्सने केल्यानंतर वेळही वाचतो, जास्त वेळ लागत नाही रेसिपी बनवण्यासाठी। इथं कुकरच्या शिट्ट्या होत आहेत आणि इथं भाज्याही सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता भाज्यामध्ये इथं मी शेवग्याचे शेंग वापरलेले आहे, बटाटा, गाजर आणि 2 वांगी घेतलेले आहेत आणि सोबतच भोपळा जो आपण घाऱ्या बनवतो तो भोपळा इथं मी थोडासा वापरलेला आहे। आता जी हॉटेल स्टाईल रेसिपी असते सांबारची त्याच्यामध्ये हा भोपळा कंपल्सरी वापरतात आणि वांग असतं आणि मेन म्हणजे इथं शेवग्याची शेंग वापरली जाते आणि बटाटा, या 4च भाज्या मेन असतात। आता इथं डाळ शिजून झालेली आहे अगदी परफेक्ट अशी, ती थोडी चमच्याने अशी घोटून घ्यायची म्हणजे मिक्स करून घ्यायची। नंतर परत त्याच कुकरमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी आणि जिरंही टाकलेले आहेत, अगदी अर्धा चमचा मी टाकलेला आहे दोन्हीही। नंतर त्याच्यामध्ये 3 छोटे कांदे म्हणजे मीडियम साईजचे 3 कांदे असे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला अगदी लालसर रंग होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता कांदे आपल्याला बारीक कट करायचे जेणेकरून पटकन भाजले जातात। तुम्ही जर लांबडे कट केला तरी चालतं, उभे कट केला तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु इथं मी बारीकच कट केलेले आहेत। आणि 3 हिरव्या मिरच्या मी इथं उभ्या चिरून टाकलेल्या आहेत। सोबतच आलं लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्ये चेचून मी इथं टाकलेली आहे, अगदी फ्रेश। मी नेहमी कोणताही पदार्थ बनवत असताना आलं लसणाची फ्रेश पेस्ट करून वापरते जेवणामध्ये, त्यामुळे छान एक फ्लेवर येतो। नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे, टोमॅटो जास्त वापरायचा। इथं मी मोठ्या साईजमध्ये 2 टोमॅटो घेतलेले आहेत, अगदी मोठे होते टोमॅटो त्यामुळे 2च वापरलेले आहेत। मीडियम साईजमध्ये असतील तर तुम्ही इथं 3 वापरू शकता। आता मोठे 2 टोमॅटो इथं मी काप करून घेतलेले आहेत कट करून आणि ते इथं या फोडणीमध्ये टाकून घेतलेले आहेत। टोमॅटो टाकल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकायचं। आता मगाशी आपण 1 चमचाभर टाकलेला आहे आणि परत इथं 1 चमचाभर टाकत आहे मी। आता हे छोटे चमचे आहेत त्यामुळे लक्षात घ्या, मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। आता टोमॅटो आपल्याला अगदीच गळेपर्यंत भाजत बसायची गरज नाही सांबरमध्ये, अगदी
हलकासाच भाजून घ्यायचा। नंतर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या भाज्या आहेत आपण कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्या याच्यामध्ये ऍड करायच्या। आता याच्यामध्ये ज्या मेन भाज्या आहेत त्याच वापरल्या जातात, सगळ्या पावभाजीसारखं याच्यामध्ये सगळ्या भाज्या ऍड होत नाहीत। नंतर इथं मी लाल तिखट वापरलेलं आहे, जे घरी आम्ही जेवणामध्ये नेहमी वापरतो तेच वापरलेलं आहे अगदी झणझणीत होण्यासाठी। नंतर याच्यामध्ये पावभाजी मसाल्याचे 2 पॅकेट मी वापरलेले आहेत। आता इथं सांबार थोडं जास्त बनवत आहे म्हणून मी इथं 2 पॅकेट वापरलेले आहेत। तुम्ही क्वांटिटी जर कमी असेल तर एकच पॅकेट वापरू शकता, म्हणजे 10 रुपयेवालं जे पॅकेट भेटतं ते 2 पॅकेट मी इथं वापरलेले आहेत। आता भाज्या सगळ्या मसाल्यांमध्ये कोट झाल्यानंतर याच्यामध्ये जी आपण डाळ घेतलेली शिजवून ती ऍड करायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता तडका मी इथं डबल फोडणी देणार नाही, फायनली मी म्हणजे एकदाच फोडणी देऊन हे बनवून घेतलेलं आहे। आता ह्या भाज्या आपल्याला शिजण्यासाठी परत कुकरमध्ये शिट्ट्या देऊन घ्याव्या लागणार आहेत। आता पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता। आता नंतर याच्यामध्ये आपण जी चिंच बनवून घेतलेली होती भिजवून, ती अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आणि गाळून घ्यायची ती सोदण्याने आणि नंतर याच्यामध्ये ऍड करायची। आणि गोड होण्यासाठी याच्यामध्ये गुळ वापरायचा आहे। गुळाची क्वांटिटी तुम्ही पाहिली आहे, अर्ध्या वाटीला थोडासा कमी वापरलेला आहे मी। आता सांबार जास्त बनवलेला असल्यामुळे इथं क्वांटिटी थोडी जास्त होईल। नुसत्या सांबारनं काम चालत असतं तर बरं झालं असतं, परंतु असं होत नाही, सांबार बरोबर चटणी ही लागतेच। म्हणून चटणी बनवण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यातच लसणाच्या 4 पाकळ्या, आल्याचा 1 छोटा तुकडा आणि हिरव्या मिरच्या 2 घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर सारी। आणि नंतर त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट टेक्स्चर चटणीचं होण्यासाठी मी जे फुटाण्याची डाळ असते ती वापरलेली आहे। आणि हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं। नंतर पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं, कढीपत्ता, जिरं, मोहरी टाकलेले आहेत फोडणीसाठी। आता तिखट आपण याच्यामध्येच ऍड केलेलं आहे म्हणून इथे मिरची ऍड करत नाही मी परत। आणि जी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली खोबऱ्याची ती याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। आणि पाण्याची क्वांटिटी तुम्हाला चटणी कशा पद्धतीची लागते, पातळ किंवा घट्ट, त्याच्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी याच्यामध्ये ऍड करू शकता। आता आम्हाला मीडियम लागते, म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, म्हणून याच्यामध्ये परत मी अर्धा ग्लासभर पाणी ऍड केलेलं आहे। आणि हे सगळं मिक्स करून थोडंसं चवीनुसार याच्यामध्ये मीठ ऍड केलं, म्हणजे 1 चमचाभर छोटा चमचा मीठ ऍड केलं। आणि फायनली चटणी आपल्याला उकळी काढून घ्यायची, म्हणजे जास्त वेळ टिकते, आंबट वास अजिबात येत नाही। आता चटणी होईपर्यंत इथं कुकरही थंड झालेला आहे। परत कुकरच्या आपण इथं 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत भाज्या परफेक्ट शिजण्यासाठी। 2च शिट्ट्यांमध्ये ह्या भाज्या परफेक्ट सगळ्या शिजल्या जातात, जास्त शिट्ट्या करायच्या नाहीत। आणि अशा पद्धतीचं हे मस्त सांबार तयार झालेलं आहे। एका फोडणीमध्येच परफेक्ट असं तरीदार हे सांबार तयार होतं, म्हणजे पहिल्यांदाच थोडं तेल मी जास्त वापरलेलं आहे, मोठे 2 चमचे, म्हणजे ही जी पळी तुम्हाला दिसते ना इथं व्हिडिओमध्ये ते 2 चमचे, म्हणजे 2 पळ्या मी तेल टाकलेलं आहे पहिल्यांदाच, म्हणून इथं परत मी इथं तडका देणार नाही। अशा पद्धतीनं मस्त तरीदार इथं सांबार बनवून तयार झालेला आहे। आता फायनली इडली बनवायची आहे आपल्याला। आता इडलीचं जे बॅटर आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर केलेलाच आहे, त्याच्यानुसारच मी इथे इडल्या बनवते। याच्यामध्ये इनो वगैरे सोडा वगैरे काही सुद्धा वापरावा लागत नाही, अगदी परफेक्ट अशा मऊसूत आणि फुगलेल्या मस्त टमटमीत इडल्या बनवून तयार होतात। आता हे स्टीलचंच भांडं मी वापरते, ॲल्युमिनियमची किंवा जी जर्मनची भांडी असतात ती वापरायला आपल्या हेल्थसाठी चांगली नसतात, म्हणून ती सगळी भांडी बंद केलेली आहेत मी घरातली। आणि इडलीचं भांडं हे ते सगळ्या गोष्टी स्टीलच्या इथं मागवलेल्या आहेत। आता फायनली इडल्या अशा बनवून आपल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला मी इथं दाखवत आहे, अगदी मस्त स्पंजी अशा इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। परफेक्ट असं हे बॅटर आपलं बनलं की इडल्या ही अगदी मस्त सॉफ्ट होतात आणि जाळीदारही होतात, ह्याच्यामध्ये इनो वगैरे काही सुद्धा वापरावा लागत नाही। अशा पद्धतीनं आता फायनली चटणी ही आपली बनवून तयार झालेली आहे आणि चटणीचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता, अगदी बारीक अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आणि याच्यासाठी बारीक पेस्ट होण्यासाठी चटणीची खोबरं आहे ते किसूनच वापरायचं, म्हणजे या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला लक्षात येत नाहीत पहिल्यांदा, परंतु एकदम खोबरं खिसून जर तुम्ही ओलं खोबरं वापरलं ना चटणीसाठी, अगदी स्मूथशी अशी मस्त चटणी बनून तयार होते। आणि अशा पद्धतीनं सांबर आहे ते इडल्यांवरती अभिषेक करत आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे, मस्त असं दिसत आहे, रंगही खूप छान आलेला आहे। सांबरचं टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकता, अजिबात पातळ झालेलं नाही किंवा जास्त घट्टही झालेलं नाही। घट्ट झाले की ती इडल्यांसोबत खायला अजिबात मजा वाटत नाही किंवा खाताही येत नाही। अशा पद्धतीनं फायनली असं हे सांबर झालेलं आहे तयार। आणि मस्त जो मान असतो तो शेवग्यांच्या शेंगांचा असतो सांबरमध्ये,
आणि नंतर आपण इथं वळलेलो आहे डोसा बनवण्याकडे। आता त्याच पिठाचा बनवलेला आहे मी डोसा, ज्या पद्धतीनं हॉटेलमध्ये वगैरे बनवला जातो त्याच पद्धतीनं बनवते मी कायमच डोसा हा अशा पद्धतीचा। आता तोही बिडाच्या तव्यावरतीच बनवते, जो आंबोळीचा तवा आहे त्याच्यावरतीच डोसा बनवते आणि अगदी सहजरित्या बनवून तयार होतो। आणि जे पीठ आहे ना ते एकच पीठ बनवलं की याच्यामध्ये भरपूर सारे पदार्थ बनवले जातात आणि वेगवेगळं असं असलं की खायला खूपच मजा वाटते। आणि याच्यावरती परत मी तीळ आणि जी जवसाची चटणी घरी बनवलेली आहे किंवा असतेच ती टाकून घेत आहे। आता एवढ्यासाठी गन पावडर वगैरे बनवायला शक्य होत नाही एका वेळी एवढं सगळं बनवणं, म्हणून बनवलेली असते तयारच असते ती चटणी आता मी इथं वापरलेली आहे, जवस आणि जी आपण तिळाची चटणी बनवलेली आहे ती। आणि नंतर याच्यावरती आता तूप टाकून घेतलेलं आहे, अगदी घरचं तूप आहे हे आणि याचा मस्त इतका वास सुटलेला का नाही या डोशाचा। आणि जे वरती असं मस्त तूप टाकलेलं, जे लोणी असतं ना, आता लोणी काही आपल्याकडे नाहीये त्यामुळे आपण इथं तुपावरतीच भागवत आहे अशा पद्धतीनं, पण खूप छान टेस्टी लागतं अशा पद्धतीचे डोसे। एकाच पिठापासून एवढे सगळे पदार्थ बनवून तयार होतात। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।